आज आपण बनवणार आहोत ढेमसाची म्हणजे दिलपसंदची भाजी, रस्सा भाजी. सर्वांना आवडेल. एकदा नक्कीच करून पहा. लागणारे साहित्य: टोमॅटो, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, खोबरे आणि कांदा, बारीक चिरलेला लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा, बारीक चिरलेले टोमॅटो. याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचे. फोडणीसाठी तेल गरम करायचे. तेलात तिक्या घालून तडतडून घ्यायच्या. छान अशा तिक्या तडतडून घ्यायच्या. थोडंसं जिरं घालायचं त्यामध्ये. छान जिरं तडतडून घ्यायचं. छान असं जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण मिक्सरनं काढलेला पेस्ट घालून घ्यायचा. पूर्ण पेस्ट घालून छान त्या फोडणीमध्ये तळून घ्यायचा. छान असा गुलाबी रंगावर तळून घ्यायचा. फोडणी छान तळली की भाजी खूप छान लागते. त्यासाठी फोडणी आपल्याला कच्ची ठेवायची नाही. छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची. दोन चार तेजपत्ते घालायचे त्यामध्ये. थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा. छान अशी फोडणी भाजून घ्यायची. छान असं तेल सुटलं की फोडणी झाली म्हणून समजायची आपली. मग त्यामध्ये थोडेसे उकडलेले वाटाणे घालून घ्यायचे आणि फोडणीत मिक्स करायचे. छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. अशी भाजी सर्वांना आवडते. ज्यांना नाही आवडत त्यांना पण आवडते. एकदा नक्कीच करून पहा. चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचे. हळद, धने पावडर, काळा मसाला घरी कुटलेला. छान अशी फोडणी खाली वरी करून घ्यायची. मसाला हा घरी बनवलेलाच घ्यायचा. बाहेरच्या मसाल्याला वास जास्त नसते, त्यामुळे घरीच तयार करून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मस्त असा भाजून घ्यायचं पूर्ण मसाला. त्यामध्ये चिरलेल्या ढेमसाच्या पोळी
म्हणजे दिलपसंतच्या फोडी घालून घ्यायच्या. आणि छान असं खालीवरी करून मिक्स करून घ्यायच्या. फोडणीमध्ये छान भाजून घ्यायच्या. खूप सुंदर लागते अशी भाजी. ज्यांना आवडत नाही त्यांना पण आवडून जाईल. थोडंसं पाणी घालायचं. आणि छान अशी शिजून घ्यायची. छान अशी तरी सुटते त्याला. अशी छान पाहून घ्यायची शिजली की नाही ते. छान अशी शिजून घ्यायची. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. ही झाली आपली भाजी तयार. धन्यवाद. सर्वांना आवडेल. एकदा नक्कीच करून पहा. शेअर करा, कमेंट करा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भाजीचाच फोटो काढ.